हॅलो एव्हरीबडी. उद्या आपले माऊलीचा सण, काहीतरी घरात स्पेशल बनवायला पाहिजे, तर आपण बनवूया पटेटो चॉप्स. माझी मम्मीची सांगते. चलो देन लेट्स मेक. पटेटो चॉप्स करायला आपल्याला लागेल आलं, लसूण आणि मिरच्या 2 स्पून ईच बारीक कापलेलं, आणि कोथिंबीर 5 कांदे घेतले ते बारीक कापून, आणि 1 किलो खिमा घेतलेला. याच्यासाठी तुम्ही कोणचा पाहिजे तो खिमा घेऊ शकता, चिकन, बीफ या मटन. थोडेसे तेलावरती आलं, लसूण आणि मिरच्या त्याचं रॉ फ्लेवर जातपर्यंत त्याला थोडं शिजवायचं. मग त्यात घालायचा कांदा पण ट्रान्सपरंट झाला घालायचं खिमा, आणि सगळं शिजेपर्यंत त्याला मीडियम हीटवरती कुक करायचं. तुम्ही कुकरमध्ये पण घालू शकता जर तुम्हाला बेगीन करायचं असेल तर. कंटिन्यू स्टर करीतपर्यंत खिमा आणि सगळं वेल कंबाईंड झालं का मग त्यामध्ये 1 टीस्पून गरम मसाला आणि 1 टीस्पून हळदी. आम्ही 1 किलोच्या वरती बटाटी बाफून घेतली ती, पण ध्यानानं घ्या का तुम्ही जुनी बटाटी घ्या. नवी बटाटी घेतली का खूप चिकट असतं आणि पटेटो चॉप्स करायला खूप प्रॉब्लेम होते. कंबाईंड नाही होय, त्याचा बरा शेप नाही आहे. खिमा शिजून झाला का मस्त कोथिंबीर त्याच्यावरती स्प्रिंकल करायची, आणि बटाटी ग्रेटरमध्ये त्याला ग्रेट करायची, आणि मस्त स्मॅश करून बटाट्याचा असं बारकी पुरी बनवायची. त्याच्यामध्ये तो शिजलेला खिमा घालायचा, सगळे बाजूशी मस्त कवर करायचं, आणि त्याला रवा लावायचा, दोन्ही बाजूशी कोट करायचं, आणि स्पून नाही तर उलथ्याशी त्याला मस्त शेप द्यायचा राऊंड. आम्ही घेतले ती बटाटी चिकट होती तर करायला जरा प्रॉब्लेम होत होता, आणि मग त्याला 2 कवटं मिक्सरमध्ये फिरवायची, नाही तर मस्त बीटरमध्ये बीट करायची, आणि तेल घालायचं. आणि मी 1 चमचा घी घातली ती. घीचं थोडं मस्त फ्लेवर येते. पटेटो चॉप्स कवटामध्ये डिप करायचं, आणि दोन्ही साईडची तेलावरती त्याला मस्त फ्राय करायचं. अँड हिअर यू गो, युअर पटेटो चॉप्स आर रेडी. या सणाला जरूर ट्राय करा. तुम्हाला बीजी कंची रेसिपी पाहिजे असेल अशीच यम्मी, प्लीज लेट मी नो. आय विल शुअरली पोस्ट. तुम्हाला माझी सांगती रेसिपी करायची असेल तरी मला सांगा. विल डू इट टुगेदर. एन्जॉय युअर पटेटो चॉप्स. कोण पटेटो चॉप्सचे खिमेमध्ये मॅगी क्यूब पण घालतात. यू कॅन इवन ट्राय दॅट. त्याचं पण टेस्ट बरा असते.